कशा तुम्ही एक नंबर ना. मी आज आलो आहे मार्केट यार्डच्या इथे. पुण्यात मार्केट यार्ड सगळ्यांनाच माहीत असेल. पुण्यात मार्केट यार्डच्या इथं काय खायला मिळतं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. काळजी करू नका, दाखवतो चला. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड पुण्याच्या इथे आतमध्ये आलात की आतमध्ये या इथे झेंडे भेळ म्हणून मिळतं. बघत असाल पाठीमागं गर्दी आहे. झेंडे भेळ कशी आहे, एक नंबर आहे की नाही बघूयात चला. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? श्रीकृष्ण कारंडे. ओके. श्रीकृष्णजी, मला सांगा तुमची भेळ एवढी फेमस काय आहे? हे आपलं मसाले आणि नवीन माल फ्रेश. अच्छा. डेली फ्रेश माल असतो. कुठले कुठले भेळ मिळतात आपल्याकडे? मकाची चिवडा भेळ, बास्के पोह्याची भेळ, मटकी भेळ तुमची म्हणजे? मटकी भेळ म्हणजे मटकी भेळ तुमची फेमस आहे. म्हणजे चवीनुसार. जशी चवीनुसार त्यांना तिखट पाहिजे तिखट, कमी तिखट पाहिजे तर कमी तिखट. बरोबर. किती रुपयाला भेळ आहे? 30 रुपये फक्त. 30 रुपयाला. तुम्हाला मीडियमच ना? मीडियम. हा मीडियम भेळ तयार होती आहे. बघूयात आपण. अशा शेव टाकलेत, मटकी टाकलेली आहे, कांदा आणि कोथिंबीर. बरोबर दादा? कांदा कोथिंबीर आहे ना याच्यामध्ये? कांदा कोथिंबीर, कैरी पण आहे आणि टमॅटो. मीडियम भेळ आहे ना? ओके. ही मीडियम भेळ दादांनी ही भेळ दिली आहे. मार्केट यार्डच्या इथं झेंडे भेळ खूप फेमस आहे. कधी तुम्ही आलात की नक्की ट्राय करा. ही अशी भेळ दिली जाते. 30 रुपयाला भेळ आहे. बघा या भेळमध्ये काय काय सांगतो. मक्याचा चिवडा आहे, भाजक्या पोह्याचा चिवडा टाकला आहे आणि शेव टाकलेली आहे, कांदा, मटकी आणि कोथिंबीर आहे, टमॅटो आहेत. मस्त अशी ही भेळ आहे. हा हा हा. टेस्ट अप्रतिम, एक नंबर. 30 रुपयाला ही भेळ आहे. मार्केट यार्डच्या इथं आलात, भाजी घेता घेता भूक लागली, काहीसं खावंसं वाटलं काही तर भेळ खायला विसरू नका. एक नंबर भेळ. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? संभाजी भगत. अच्छा. भेळ इकडे खाता आवडते तुम्हाला? भेळ पहिल्यापासूनच खातोय आम्ही. अच्छा. काय तुम्हाला काय वाटतं, कसं वाटते भेळ? भेळ चांगलीच आहे. 30-40 वर्षापासून झेंडे भेळ. झेंडे भेळ फेमस. काय म्हणजे ह्या भेळची खासियत काय सांगाल तुम्ही? त्याचे ते चुरमुरे, फरसाण बनवण्याची पद्धत फ्रेश असते. दादा तुम्हाला काय वाटतं? हां, तुम्ही पण खाता भेळ? हो. किती वर्षापासून खाता अंदाजे? 5-6 वर्ष भेळ खाता. या भेळची खासियत काय वाटते तुम्हाला? काय आवडतं या भेळमध्ये? टेस्ट चांगली आहे. टेस्ट चांगली आहे. नमस्कार. काय नाव आपलं? आकाश लोफरे. हां. काय खाताय आज? भेळ खाते. भेळ आवडती भेळ इकडची? भेळ एक नंबरची आहे. मी आज गेले 3 वर्षापासून भेळ खातोय. बरं. मला येऊन 3 वर्ष झालं मार्केटला. मी मार्केटला आल्यापासून भेळ खातोय. हे पुणे सिटीमध्ये एक नंबर भेळ आहे. आणि एक नंबर भेळ आहे. आणि हे नावाने भेळ विकले जाते इथे. बरं बरं. झेंडे भेळ म्हणून नावाने विकले जाते मार्केट यार्डमध्ये. अच्छा. क्वालिटी चेंज आहे. क्वालिटी आहे. हां. बरं. बाहेरचे भेळपेक्षा इथे क्वालिटी चांगली आहे. बरं. कांदा, टमॅटो, खरडा हां आणि पिठी साखर आणि मसाला. हां मग अशी सांगायचं राहिलं, हिरवी मिरचीचा खरडा त्याच्यामुळे जरा टेस्टी लागते हे की नाही? सकाळी 6-6:30 साधारण ते 1 वाजेपर्यंत. 1 वाजेपर्यंत असतं.
झेंडे भेळ म्हणून फेमस आहे. हो. हम्म. बाजारात 1988 पासून सलग चालू. बरं. आणि मटकी भेळच करतात. हो. पण विशेष म्हणजे इथं मार्केट यार्ड असल्यामुळं जे कांदा आहे, टमॅटो, कच्ची कैरी म्हणा, कच्ची कैरी हे सगळं फ्रेश मिळतं ना तुम्हाला. कैरी 12 महिने असतं. तुमच्याकडे 12 महिने कैरी असते. अरे वा. त्यामुळं मग तुम्हाला भेळमध्ये टाकायला सोपं पडतं आणि सगळं इथनं फ्रेश आणतं आणि फ्रेश मिळतं. रोज सकाळी माल आणायचा आपला, दुपारपर्यंत संपतो. दुपारपर्यंत संपतो आणि 12 वाजेपर्यंत. 12-1 पर्यंत. मार्केट यार्डच 12 वाजेपर्यंत असतं त्यामुळं इथे पण भेळ 12 वाजेपर्यंतच मिळतं. कधी आलात तर नक्की टेस्ट करा झेंडे भेळ. भेळ संपली. एक नंबर भेळ आहे. सगळे खाऊन झाले, मीच राहिलो तर माझं पण संपलं. आलात नक्की भेळ टेस्ट करा. खात राहा, पीत राहा, आनंदी राहा.